नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलवर। मी आहे रेश्मा आणि आज आपण निघालो आहे जुना बाजार AKA सोर बाजार। तर इथे तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, छोट्यापासून मोठ्या वस्तूपर्यंत सगळं काही इथे तुम्हाला मिळणार आहे। फक्त जाताना आपले वॉलेट वगैरे सांभाळून जा। आणि इथे ट्रॅफिक भरपूर असते, कारण इथे पार्किंगची सोय नाही आहे, त्यामुळे आपल्या वाहनाची किंवा बाईकची सुद्धा काळजी तुम्हालाच घ्यायची आहे। तर आपण इथे एंट्री तर केली आहे आणि तुम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला बघू शकता, इथे मार्केट लागलेलं आहे। इथे सगळे रोडवर दुकान लावून बसतात। इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं सामान मिळेल आणि मी इथे स्पेशली आले होते तांबा पितळेच्या भांड्यांसाठी। आणि इथे तुम्ही बघू शकता पुढे जाऊन ॲड्रेस डिटेल्स आणि टायमिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता। तर इथून आपण एंट्री केलेली आहे। तर इथे तुम्ही साईडला बघू शकता ताडपत्री, डंबेल्स, आयरन म्हणजे लोखंडी सामान सगळं इथे तुम्हाला मिळून जाईल। आणि हे बघू शकता किती छान पितळीची भांडी आहेत, जे जुन्या काळात वापरली जात होती। आणि मसाल्याचे डब्बे, छोटे डब्बे, पानपुडा इथे सगळं तुम्हाला मिळून जाईल। इथे खूप सुंदर असं समईचं कलेक्शन होतं आणि मोठमोठ्या समई होत्या। कॉस्टिंग पण ते खूप सांगतात, पण तुम्हाला इथे बार्गेनिंग करायची गरज असते। या धूपदाणी होत्या आणि यावर इतकं बारीक आणि कोरीव असं काम केलं होतं। त्याची कॉस्ट ते सांगत होते 4000 6000। क्वालिटीमध्ये तर काही डाऊट नव्हता, प्युअर होतं आणि हेवी सुद्धा होतं। नक्षीकाम खूप सुंदर आणि युनिक होतं। इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अँटिक डिझाईन मिळून जातील। हे बघू शकता, इथे देवाच्या प्रतिमा सुद्धा होत्या, छोट्या छोट्या एकदम बारीक असं कोरीव काम केलेल्या वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील। डोअर हँडल्स हे सगळे इथे तुम्हाला मिळेल, युनिक डिझाईन आहेत ते सुद्धा। या शॉपमध्ये छोटे छोटे भरपूर असे अँटिक कलेक्शन होते। तुम्ही बघू शकता मूर्ती, प्राणी, इथे बघा मी एक डॉगी सुद्धा हातात घेतलेला आहे, हत्ती, देवांच्या मूर्त्या, भरपूर असं छान कलेक्शन होतं। जर तुम्ही अँटिक होल्डर असाल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता। अशा प्रकारे हे मार्केट होतं। आणि इथे बघा हे लोखंडी सामान तुम्हाला मिळून जाईल। आणि रस्त्याच्या दुसऱ्या साईडला तुम्हाला जसे कपाट झाले, चेअर झाल्या, डेस्क झाले, हे सगळी सामाने तुम्हाला मिळून जातील। याआधी मी रविवार पेठेचा सुद्धा एक व्हिडिओ टाकला आहे गणपती डेकोरेशनसाठी, तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया।